तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारीचा पुढचा पाठ शिकत असताना त्यावर महत्त्वाची टाईप आपण पाहणार होतो. निवडणूक, इलेक्शनवर आधारित शेकडेवारीचे पर्सेंटेजचे प्रश्न आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. इलेक्शन त्याला आपण म्हणू इलेक्शन बेस्ड क्वेश्चन्स. बरोबर आहे. पर्सेंटेजवर आधारित. त्याच्यानंतर मिक्सचर अँड एलिगेशनवर आधारित सुद्धा काही प्रश्न येतात. नंतर राहिलेले काही आपले प्रश्न ते सुद्धा बघायचे आहेत आपल्याला. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया इलेक्शनवर आधारित प्रश्न पर्सेंटेज. ठीक आहे. पहा आता, निवडणूक. निवडणुकीला आपण इंग्रजीमध्ये इलेक्शन म्हणतो. इलेक्शन. बरोबर आहे. दिसायले सर्वांना? येस. पहा आता, निवडणूक म्हटलं आणि पर्सेंटेज वर आधारित निवडणुकीचे प्रश्न म्हणलं की आपल्याला काय बेसिक माहित पाहिजे. फार थोडंसं बेसिक आहे, ते आपण पहिले समजून घेऊ आणि नंतर त्यावर आधारित प्रश्न सोडू. ठीक आहे. तर मला सांगा, सर्वप्रथम पहिली कन्सेप्ट आपल्याला लक्षात काय पाहिजे की जे काही टोटल वोट असतात ते आपल्याला 100% गृहीत धरायचे. जे काही टोटल वोट्स असतात, वोट माहिती आहे सर्वांना, मतदान करतो आपण. बरोबर आहे. मग मतदानामधले जे मत आहे त्याला आपण वोट म्हणतो किंवा वोट्स म्हणतो. बरोबर आहे. मग मते, मग 100% मते आपल्याला कन्सिडर करायचे, कारण धडा कोणचा चालू आहे? शेकडेवारी. मग या 100% मतांपैकी मी तुम्हाला म्हणलो, जो काही एक कॅन्डिडेट आहे जो जिंकलेला आहे, नेहमी दोघांमध्ये तुलना होणार. एक विनर असणार तर दुसरा लुझर असणार. म्हणजेच एक जिंकणारा असणार, जिंकला, बरोबर आहे, आणि दुसरा हरणारा असणार. दोनच कॅन्डिडेट आपल्याला लक्षात ठेवायचे या ठिकाणी, जिंकणारा आणि हरणारा. ओके. आता मग मी तुम्हाला म्हणलो की जिंकणाऱ्या कार्यकर्त्याला, जो कोणी जिंकला त्याला 55% वोट मिळाले. किती मिळाले? 55% वोट्स मिळाले. आता लुझरला किती आहेत हे सांगायची गरजच पडू नये आपल्याला, कारण 100% मतदान झालेलं असेल, 100% मतदान झालेलं असेल, 55% मतं जिंकणाऱ्याला मिळाली, याचा अर्थ कोणी बी समजून घ्यायला पाहिजे, 100 मधून 55 गेले, 45% मतदान हारणाऱ्याला मिळालं. मान्य आहे का सांगा? करेक्ट. 45% लुझरला मिळालं. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे इथं मी 60 दिला असतं, जिंकणारा 60 तर हरणारा 40. जिंकणाऱ्याला पडले असते 70 तर हरणाऱ्याला 30. कळलं? या दोघांची बेरीज किती येणं अपेक्षित आहे? 100. हरणारा आणि जिंकणारा 100% मतं असतील व्हॅलिड तर. बरोबर आहे. नेक्स्ट. मग मला सांगा, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे, लक्ष द्या. जो कोणी जिंकला त्याला तुम्ही म्हणू शकता 55%, जो कोणी हरला तो 45% पडले त्याला मार्क समजा. बरोबर आहे, किंवा वोट्स म्हणा. परंतु जिंकणारा का जिंकला ते सांगा. मी तुम्हाला सांगितलं की जिंकणारा 500 मतांनी जिंकला. फक्त किती मतांनी जिंकला? 500 मतांनी जिंकला. तुम्ही सांगा, या दोघांकडे पाहून जिंकणारा का जिंकला? कारण याच्यापेक्षा याला मतदान जास्त मिळालं. मान्य करा. किती जास्त मिळालं? 45 आणि 55%. या दोघांमधला फरक किती आहे? फरक आहे 10%. जिंकणारा जिंकला 10%. हे ज्याच्या लक्षात आलंय का नाही त्याला कळायले, बाकीच्यांना नाही. 55% आणि 45% मधला जो डिफरन्स आहे, या डिफरन्समुळे जिंकणारा जिंकलेला आहे. जर 45च पडले असते याला तर 45-45 कोणी जिंकलं नसतं. पण 45 पेक्षा याला 1% का जास्त असणं मतदान मिळालंय, याचा अर्थ तो या 10%मुळे जिंकलाय. मग हे 10% म्हणजेच तुम्हाला काय म्हणलो, जिंकणारा 500 मतामुळे जिंकला. जिंकणारा किती मतांनी जिंकला? मी समजा दिला असतं तुम्हाला, जिंकणारा 500 मतांनी जिंकला, तर एकूण मतदान किती झाले? तर तुम्ही काय लिहिलं असतं? 10% म्हणजे 500, तर 100% टोटल मतदान किती आहे? क्वेश्चन मार्क. उत्तर आलं असतं तुमचं 5000. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न विचारायचा तर विचारून घ्या. राईट आहे सुभाष. 10%मुळे जिंकणारा जिंकला. मी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं होतं की जिंकणारा हा 500 मतांनी जिंकला. मी दिले होते मत, पर्सेंटेज तुम्हाला काढावं लागलं. मग या दोघांचं पर्सेंटेज उदाहरणं देतील का? नाही. एकाच देतील, तुम्हाला दुसऱ्याचं काढतायत. जिंकणाऱ्याला 60% मतदान मिळालं व जिंकणारा 400 मतांनी जिंकला, असं आहे का? मग 60% जिंकणारा म्हणजे हरणाऱ्याला 40, हे तुम्हाला मनाने लिहायचं.
मग जिंकणारा 60 आहे तर हरणारा 40 आहे, दोघांमधला डिफरन्स 20 आहे. या 20% तो जिंकला. 20% म्हणजेच ते 400 मतं आहेत, तर 100ला किती टोटल मतदान काढायचं आपल्याला. क्लिअर आहे का नाही क्लिअर? या दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात घ्या. ही बेसिक कन्सेप्ट आहे, बेसिक एकदम फार सोपा कार्यक्रम आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट नंबर 2, अजून काय माहित असायला पाहिजे ते पहा, की मतदान म्हणलं, निवडणूक म्हणलं की दोघा जणांमध्ये लढाई आली, बरोबर आहे. हार जीत होणारच फिक्स. आपल्याला विनर आणि लुझर कडे लक्ष द्यायचे. मग यांना जे मतदान मिळतंय याच्यात थोडस अवघडामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा 2 शब्द तुम्हाला लागतात. कधी कधी व्हॅलिड वोट्स आणि दुसरा शब्द लागतो इनव्हॅलिड वोट्स. व्हॅलिड वोट्स आणि इनव्हॅलिड वोट्स याचा अर्थ याला म्हणतात वैध मते आणि याला म्हणतात अवैध मते. बरोबर आहे का नाही? अवैध मते. लक्षात ठेवा, व्हॅलिड मीन्स वैध, इनव्हॅलिड मीन्स अवैध. अवैध आणि वैध मतामधला फरक आपल्याला माहिती आहे, याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. बरोबर. जी मतं अवैध ठरली याचा अर्थ ती मोजता येणार नाहीत आपल्याला. वैध मतांनाच आपण मोजतो, बरोबर ना. नेक्स्ट म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या पेपरमध्ये एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, पण त्या प्रश्नाचं उत्तर 4 पर्यायापैकी एकालाच गोल करावं लागेल. एका कार्यकर्त्यानं काय केलं, 2 नंबरला गोल केलं, नंतर कळलं ते चुकले म्हणून त्यानं 3ला गोल केलं. म्हणजे याचा अर्थ 2 आणि 3ला गोल केल्या त्याला मार्क मिळतील का? मान्य आहे त्या दोघांपैकी उत्तर आहे त्याचं बरोबर, पण मार्क मिळणार नाही. का नाही मिळणार? कारण तो प्रश्न त्याचा अवैध ठरलेला आहे. कारण तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की एकच प्रश्न सर्कलला गोल करायचे, एका सर्कल. तसं अवैधचं फार सोपं आहे, लक्षात घेता काय अडचण नाही. व्हॅलिड वोट्स असतात आणि इनव्हॅलिड वोट्स असतात. आपल्याला काम आहे या व्हॅलिड वोट्स, हे बी इथे लक्षात राहू द्या. नेक्स्ट मग आता ह्या 2 कन्सेप्ट बी कळाल्या. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे, जो विनर असतो आणि जो लुझर असतो. जर आपल्याला लुझरचं पर्सेंटेज काढायचं असेल, लुझरचं पर्सेंटेज हे लक्षात ठेवा बरं, हे फार महत्वाचं सांगायला होतं. लुझरचं जे पर्सेंटेज असतंय ते आपल्याला व्हॅलिड जे वोट्स असतात ना, व्हॅलिड वोट्स, त्या व्हॅलिड वोट्स मधून मायनस करावं लागतंय विनरला किती पर्सेंटेज मिळाले. हे नोट डाऊन करा वाटलं तर. हे फार कार्यक्रम महत्वाचा आहे तुमच्या. याचा उपयोग सहसा आपण करणार नाहीत, पण होऊ शकतो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. लुझरचं पर्सेंटेज काढण्यासाठी व्हॅलिड मतामधून विनरचं पर्सेंटेज मायनस करायचं. बरोबर आहे. म्हणजे ते हारणाऱ्याला पडले. समजा व्हॅलिड मतं 500 आहेत, 500 पैकी विनरला 300 मतं मिळाली, याचा अर्थ लुझरला किती मिळाली? 200. बरोबर आहे. व्हॅलिड मताचं पर्सेंटेज 40% आहे, विनरचं पर्सेंटेज 30% आहे समजा. मग 40% मधून 30% गेले तर लुझरला किती टक्के मिळाले? 10%. वरच्या 60चं धरूच नका, विचारा काऊन? कारण 60% लोक मतदानालाच आले नाही, 40%च मतदान झाले. 40% मतदान झाले आणि सगळं वैध आहे. याचा अर्थ 40% मधून तुम्हाला विनरला किती पडले? फक्त जिंकण्यासाठी पाहिजे होती 30% त्याला. मग त्यानं 40 मधून 30 वजा केले तर 10% हे कोणाला असतील? लुझरला असतील. नोट डाउन केलं हे? ओके. बस इतनी सी ही कंसेप्ट है इसके बारे में. अपन ज्यादा कुछ नहीं बता सकते, बाकी आप सबको मालूम है की इलेक्शन होता क्या है. राईट सर? ओके. आता इलेक्शन मध्ये वैध अवैध वगैरे वगैरे इथं तुमच्या मेमरीला जास्त लोड द्यायची गरज येणार नाही. फक्त दिमाखानं प्रश्न सोडवायचा असतो, सॉल्व्ह करायचा असतो. क्लिअर आहे? चला मग प्रश्नाला सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आपल्याला लिहायचा आहे निवडणुकीवर आधारित. लिहा नंबर 1. आता आपण क्वेश्चन पाहू. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत, प्रश्न लिहा, 2 उमेदवाराच्या 2 उमेदवाराच्या निवडणुकीत 2 उमेदवाराच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला 2 उमेदवार उभे आहेत, त्याच्यापैकी विजयी उमेदवार एक झाला असेल, एक हरला असेल, तर विजयी उमेदवाराला 84% मतं मिळाली. 84% मतं मिळाली. 84% मतं मिळाले आणि तो 476 मतांनी निवडून आला. आणि तो 476 मतांनी निवडून आला. आता प्रश्न तुमचा स्टार्ट झाला. तर एकूण मतदान किती? एकूण मतदान किती असा आपल्याला क्वेश्चन विचारला. चला सॉल्व करा. फार सोपा प्रश्न आहे.
दोन उमेदवाराच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला 84% मतं मिळाली आणि तो 476 मतांनी निवडून आला, तर एकूण मतदान किती? फास्ट. एवढा वेळ? मयूर डिघोरे करेक्ट आहे एकदम. 476 मतांनी निवडून आला, तर एकूण मतदान यायला पाहिजे 700. प्रतीक्षा विखंडे मॅडम राईट आहे. मीरा राठोड, गीता गरुड मॅडम, आदिनाथ सर्वांचं राईट आलं. भुरके मॅडम. चला, टोटल मतदान किती होतं? 100% होतं टोटल मतदान. शेकडेवारी चालू आहे म्हणल्या 100%ला, तर तुम्हाला सांगायची गरज नाही कसं आलं. आता जो विनर आहे विनर आणि जो लुझर आहे, लुझर म्हणजे हारणारा आणि जिंकणारा, या दोघांचे दोन गट करतो. विनरला पर्सेंटेज मिळाले 84%. 84% मतदान मिळालं. मग याच्याहून तुम्ही एका सेकंदात काढला असेल, हारणाराला किती मिळालं असेल? 100 मधून 84 गेले, 16%. हारणाराला किती मिळाला असेल? 16%. एकच सेकंदात आलं. करेक्ट आहे लहू. मग आता जिंकणारा का जिंकला? कारण 84 आणि 16 मध्ये फरक आहे. 84 आणि 16 मध्ये फरक आहे. काय फरक आहे? 68%चा फरक आहे. 84 मधून 16 गेले. याच्यापेक्षा याला म्हणजे हरणारापेक्षा जिंकणाराला 68% मतदान जास्त मिळालं. मग 68% म्हणजेच तुम्हाला काय दिलंय? 68% म्हणजे तुम्हाला दिले तो 476 मतांनी जिंकला. म्हणजे 68% म्हणजे 476 आहे. तर 100% म्हणजे किती असेल? उत्तर 100 गुणिले 476 भागिले 68. 17चा पाडा म्हणा. 17 चोक 68, 17 दोन्ही 34, 6 40 उरले 7 11, बरोबर. 17 चोक 68, 17 पाचा 85, 37 की दुओदर्शे किती आले? 479 यायला पाहिजे का? भागाकार फास्ट. 17 चोक 68 कळाला. 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51 जास्त व्हायले. मग 34 आणि 6 बरोबर आहे. इथं झाले 136. 17 8 136, 4 7 28 आणि 100 गुणिले 7, उत्तर येते 700. भागाकार व्यवस्थित करा. 17 1 17, 17 दोन्ही 34, 34 उरले. 47 मधून 34 गेले तर उरतात 13 आणि 13 उरल्या पुढचे 6 घेतले 136 होता आणि 17चा पाडा 8 पर्यंत म्हणला. 17 8 136 होता, बरोबर आहे. आणि नंतर इथं 28 आले. आता 4 न भाग दिला. 4 7 28 आणि 100 गुणिले 100 into 7, बरोबर 700. गुणाकार केला आपण 100 गुणिले 7चा किती आला? 700. काही प्रश्न? यायला पाहिजे होत. 68% म्हणजे 476 आहे, तर 100% म्हणजे किती? आलं तर सर्वांचं? 68% कसं आलं ह्याच्यात काही प्रश्न? हे जर कळालं 68% कसं आलं, समजून घ्यायचं उत्तर आलं तुमचं. अरे यार, पहिले जिंकणाराला इतके, मग हारणाराला 16. मग या जिंकणारा का जिंकला? या दोघांमधला जो डिफरन्स आहे 68%मुळे जिंकला. मग हे 68% म्हणजे 476 मतं आहेत, तर 100% म्हणजे किती असतील? उत्तर यायला पाहिजे होतं या प्रश्नाचं 700. प्रश्न दुसरा लिहा. दोन उमेदवाराच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला 41% मते मिळाली. 41% लिहा. आता जिंकणारा फक्त 41% जिंकलाय. सॉरी, हरलेला आहे. बरं, इथं 49 लिहा. नाही तर मला म्हणायचं होतं या ठिकाणी हे 41% विजयी नाही, तर हरलेल्या उमेदवाराला मिळाले. इथे लिहितो मी हरलेल्या असा शब्द लिहा. दोन उमेदवाराच्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला 41% मते मिळाली आणि तो 5580 मतांनी पराजित झाला. 5580 मतांनी पराजित झाला. पराजित, निवडून नाही आला, आता पराजित झाला. तर एकूण मतदान किती? प्रश्न लिहा तुम्ही व्यवस्थित. एक एक कन्सेप्ट महत्वाची आहे. दोन उमेदवाराच्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला 41% मतं मिळाली आणि तो 5580 मतांनी या ठिकाणी पराजित झाला असेल, तर एकूण मतदान किती? सोडवा फास्ट. प्रश्न लिहिणं झाला असेल तर. प्रश्नाचा अर्थ तोच आहे जो आपण सुरुवातीला पाहिला.
राईट. आदिनाथ पेगडे, जाधव सुरेश, राईट उत्तर आहे. गीता गरुड 31,000, एकदम राईट. पहा आता एक्सप्लेनेशन. बालाजी बोंगाने करेक्ट. गजाननचं सुद्धा राईट आलेलं आहे. गजानन, 2 उमेदवाराच्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला 41% म्हणजे जो लुझर होता तो 41% मतदान मिळाल्यामुळे हरला. मग आता कोणाला बी विचारा रे, याला 41% पडले तरी हरला म्हणजे जिंकणारा का जिंकला? टोटल मतदान 100%, 100 मधून 41 वजा करा, उत्तर येते 49%मुळे जिंकला. बोला, याच्यात काही अडचण आहे का इथपर्यंत? 49 आणि सॉरी 59 लिहू, 59 मुळे जिंकला, बरोबर आहे. मग 59% आणि हे 41% या दोघांमधला डिफरन्स काढा. आता या दोघांमधला फरक काढा. किती आहे? राईट, 18%. नक्की का? 18%मुळे तो जिंकणार. मग आता 5,580 मतांनी पराजित केलं एक जणाला, याचा अर्थ 5,500 मतांनी एक जण हरला. मग जिंकला किती मतांनी? जितक्या मतांनी तो हरला तितक्याच मतांनी दुसरा जिंकला असेल का नाही? मी म्हणलो 20 मार्कामुळे तो नापास आहे, म्हणजे पास होणारा कार्यकर्ता 20 त्याच्यापेक्षा जास्त पडले म्हणून पास झाला. 2 कॅन्डिडेट आहेत, एक जणाला मी म्हणलो हा कार्यकर्ता का नाही पास झालाय आणि हा नापास आहे. नापास 20 मार्कामुळे झाला, याचा अर्थ त्याच्यापेक्षा 20 मार्क का होईना याला जास्त आहेत म्हणून पास झाला. म्हणून 5,580 कशा बरोबर येतील? 18% म्हणजेच 5,580 आहेत. तर 100% टोटल मतदान विचारले किती होतं? क्वेश्चन मार्क. उत्तर लिहा. 100 गुणिले 5,580 भागिले 18, 18 त्रिक 54, बरोबर. एक उरला 18 एक 18 0. 310 गुणिले 100 म्हणजेच 31,000. हे तुमची काटाकाटी, बरोबर आहे. आणि उत्तर सोडवण्याची पद्धत. 18% म्हणजे 5,580 तर 100% म्हणजे किती? परीक्षेत एवढं नाही करायचं. परीक्षेत काय करायचं? एकाला 41 पडले म्हणजे दुसऱ्याला 59 पडले. 59 आणि 41 मधला फरक तोंडी काढायचा आणि म्हणायचं 18% म्हणजे 5,580 100 ला गेली. एवढीच काटाकाटी करायची, उत्तर सोडवायचं. ठीक आहे, ओढू ऑल क्लिअर आहे इथपर्यंत? येस. आता हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण वाढत चाललो. लक्ष द्या. एक प्रश्न जनरल आहे, याच्यावर समजला असेल तर सोडविता येईल. याच्या सारखा नसणार. आता 2 सोडली ना सारखे सारखे. आता तिसऱ्या टाईपचा प्रश्न वेगळा, चौथ्या अजून वेगळा, 5वा त्याच्यावर वेगळा, 6व्याचा तर इशेच नाही, बरोबर आहे का नाही? तर स्टेप बाय स्टेप आपण याला वाढवत नेऊ. आणि तुम्हाला जर इलेक्शनचं वातावरण आता तुमच्या गावाकडे तयार झाला असेल, गावाकडे हो का नको आपल्या माइंडमध्ये आता तयार झालेले, तर इलेक्शनचे क्वेश्चन आता कशा पद्धतीने फिरून विचारू दे तुम्हाला सांगता याला पाहिजे. लिहा. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. 2 उमेदवार होते. 2 उमेदवार होते. क्लिअर आहे? लिहा सोबत सोबत म्हणजे बोर होणार नाही. एका उमेदवाराने एकूण वैध मतांचे, एका उमेदवाराला किंवा एका उमेदवाराने एकूण वैध मतांचे 55% मिळवले. वैध मतांचे 55% मते मिळवली. 55% मते मिळवली. व्हॅलिड वर्ड्स हा. 55% मते मिळवली आणि 20% मते अवैध घोषित झाली. 20% मते अवैध घोषित झाली. फार सोपा प्रश्न आहे, लिहायलाच वेळ लागायला. घोषित झाले. जर एकूण मतांची संख्या इथं दिलेली आहे तुम्हाला, जर एकूण मतांची संख्या 7,500 असेल, एकूण मतांची संख्या 7,500 होती, तर दुसऱ्या उमेदवाराने किती वैध मते मिळवली? तर दुसऱ्या उमेदवाराने किती वैध मते मिळवली? किती वैध मते मिळवली?
इथं 20% आहे, अवैध मते घोषित करण्यात आली. लिहा, एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एका उमेदवाराने एकूण वैध मतांची 55% मते मिळवली, 20% मते अवैध घोषित झाली. एकूण मतांची संख्या 7500 होती. तर दुसऱ्या उमेदवाराने किती वैध मते मिळवली, व्हॅलिड वोट्स किती मिळाले दुसऱ्या उमेदवाराला, असं आपल्याला विचारलंय. बाजगीर अमोल चुकायले. सुभाष चुकायले. ज्ञानेश्वर चुकायले. बालाजी चुकायले. सागर चुकायले. कैलास चुकायले. भारत चुकायले. नामदेव बराबर आहे. उत्तर येते याचं 2700. मोतीराम पाय काय आलं नाही तर तुला दिमाग लगेच सर्कल लागायचा नाही. राईट आहे भुरके मॅडम. 2700. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एका उमेदवाराने एकूण वैध मतांची 55% मिळाली, 20% मते हे अवैध घोषित झाली. याला फोकस करा, याला फोकस करा. 20% मते अवैध घोषित झाली. पहिल्यांदा ते कार्यक्रम करा. 7000चे 7500चे 20% काढा. ती तुमच्यावर सोडून द्यायलो, मी काय लिहायला लय लॉंग लिहित बसणार नाही अजिबात. 10% 750 म्हणजे 1500, 1500 म्हणजे 6000. इथं 1500 लिहून टाकतो, सॉरी. करेक्ट. इथपर्यंत आलं सर्वांचं. 7500चे 20% काढले का? बरोबर आहे. 7500चे 20% का काढले? कारण 20% मध्ये अवैध आहेत, याचा अर्थ त्याचा काही संबंध नाही. हे काही घेऊ नका तुम्ही. मग आता 7500चे 20% ज्याला काढता आले, 10% किती होतात रे? 750. मग 10% 750 तर 20% 1500. बस उत्तर. मग आता 7500 पैकी 1500 मते हे अवैध होती. याचा अर्थ 6000 मतदान हे कसं होतं? हे इथे लिहितो अवैध मते, बरोबर आहे. आणि इथे लिहितो वैध मते. हे काय आहेत? 6000 सांगा, वैध आहेत, वैध. मग 7500तून 1500 गेल्यावर 6000 हे वैध मतदान आहे. आणि वैध म्हणजे व्हॅलिड वोटर्स पैकी जी काही व्हॅलिड वोट्स मिळाली त्याला, या व्हॅलिड वोट्स पैकी बघा ते काय म्हणाले, उमेदवार होते. उमेदवाराने एकूण वैध मतांचे म्हणजे 6000चे 55% मते मिळवली. जिंकणाऱ्याला 55% मते मिळाली. तुम्ही 55% काढून पहिले जिंकणारा काढा, नाही तर तुम्ही समजून घ्या की 55% वाला जिंकलाय, दुसरा 45% वाला हरलाय. बरोबर आहे. मग डायरेक्ट 6000चे 45% बी काढू शकता. क्लिअर आहे. मग तर आपण आता जिंकणाराचं मतदान काढू. चला जाऊ द्या. 2 0 2 0 कटले. उत्तर आलं 6 5 30, 6 5 30. बरोबर आहे. 3300. सांगा हे 3300 कोण आहे? जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मते आहेत. 6000चे 55%. 55% हे विजयी उमेदवाराला मिळालेले आहेत, म्हणजे 3300 हे विजयी उमेदवार. मग एकूण मत 6000 आहेत. 7500 म्हणू नको. आता तुला तेच सांगू लागलो, इनव्हॅलिड वोट्स काउंट करायचे नाही, वैध मतांचा असा शब्द दिलाय. मग 6000 पैकी 3300 जिंकणाराला पडले, म्हणजे हरणाराला किती मिळाले असतील? 2700. हे दुसऱ्या उमेदवाराचं मतदान आहे. बरोबर आहे. हरणाराचं. बरोबर आहे. ही स्टेप तुम्ही वाचू शकले असते. डायरेक्ट तुम्ही इथं 6000चे किती काढू शकले असते? 45%. कारण जिंकणारा 55% जिंकला, म्हणजे हरणाला 45% पडले होते हरणाराला. आणि 6000चे 45% काढून पहा, 2700 येतात का नाही? 6000चे 45%. मी इथं जिंकणारा काढला पहिले आणि नंतर इथं हरणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मते. बघा 3300 मते जी आहेत, 3300 मते ज्याला मिळाली तो जिंकला, 2700 मते ज्याला मिळाली तो हरला. मग 2700 आणि 3300 एकूण मतदान झालं 6000, झालं 7500.
पण त्याच्यातले 1,500 तर अवैध मते होती, त्याला पकडायचं नाही. ते अवैध मत हे इनव्हॅलिड असतात, ते ना जिंकणाराला द्यायचे असतात ना हरणाराला द्यायचे असतात. क्लिअर आहे? म्हणून 6,000 मधून 6,000 कशातून 7,500 हे 1,500 वजा केले तर 6,000 मतांचाच विचार होणार. या 6,000 मतापैकी जिंकणाराला 3300 पडले आणि या 6,000 पैकी 2700 हारणाराला मिळाले. क्लिअर आहे? इथपर्यंत काही प्रश्न? सांगितल्यानंतर बी समजलं नाही असं कोणी आहे का? मी पद्धत बदलायलो. पुन्हा याच्यासारखा प्रश्न येणे नाही. प्रत्येक प्रश्नात काहीतरी नवीनच मिळणार तुम्हाला. ओके, समजलंय? मोडायलो. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा पुढचा प्रश्न काय म्हणतात. लिहा. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत, म्हणजेच एका निवडणुकीत 2 उमेदवार उभे होते, बरोबर आहे? किंवा 2 उमेदवाराच्या निवडणुकीत डबल लिहितो, कशाला याच्यात काटाकाटी, तुम्हाला बी लिहायचंच आहे शेवटी. जराच खाऊ, पण चावून खाऊ, पचत आहे, बरोबर आहे का नाही? 2 उमेदवाराच्या निवडणुकीत, 2 उमेदवाराच्या निवडणुकीत लिहा. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत 20% मते बाद झाली. 20% मते बाद झाली. बाद इथपर्यंत दिसल नाही. 20% मते बाद झाली. बाद 20% मते बाद झाली. पात्र मतांच्या 55% मते, पात्र म्हणजे व्हॅलिड, पात्र मतांच्या 55% मते, पात्र मतांच्या 55% मते विजयी उमेदवारास मिळाले. विजयी उमेदवारास मिळाले. विजयी उमेदवारास मिळाले. विजयी उमेदवारास मिळाले. क्लिअर आहे? त्या निवडणुकीत एकूण 7,500 मतदान झाल्यास, त्या निवडणुकीत एकूण 7,500 मतदान झाल्यास, त्या निवडणुकीत एकूण 7,500 मतदान झाल्यास, मतदान झाल्यास पराभूत उमेदवाराला मिळालेली मते किती? पराभूत उमेदवाराला मिळालेली मते तुम्हाला काढायची. फास्ट. तोच प्रश्न आहे का? पण वेगळ्या पद्धतीने विचारला का नाही? का सेम आहे? अवैध होता का? चला, आताचाच क्वेश्चन होता, थोडासा चेंज करू मग त्याच्यामध्ये आपण. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत जशाल तसं लिहा. 8%, इथे लिहा 8%, 8% मतदारांनी आपल्या मताचा प्रयोग नाही केला. 8% मतदारांनी, 8% मतदारांनी आपल्या, हा प्रश्न झालेला होता म्हणून मोडला. दीपक तेलगड, पहिलाच क्वेश्चन होता हा 2700. 8% मतदारांनी, 8% मतदारांनी आपल्या मताचा प्रयोग केला नाही. प्रयोग केला नाही. मतदारांनी. जिंकलेल्या उमेदवाराने, जिंकलेल्या उमेदवाराने, जिंकलेल्या उमेदवाराने, जिंकलेल्या उमेदवाराने
एकूण मतांची 48% मते मिळवली. एकूण मतांची 48% मते मिळवली. आणि दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी पराजित केले. दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी पराजित केले. ह्या निवडणुकीत एकूण किती मतदार होते? ह्या निवडणुकीत एकूण मतदार किती? प्रश्न लिहायलाच टाइम लागायला. त्याला बदलून दिला कैलास चोपडे. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत 8% मतदारांनी आपल्या मताचा प्रयोग केला नाही. जिंकलेल्या उमेदवारांनी एकूण मतांची 48% मते मिळवली आणि दुसऱ्या उमेदवाराला 1100 मतांनी पराजित केले. या निवडणुकीत एकूण मतदार किती? वाचा आणि समजून घ्या. राईट आहे आदिनाथ, बालाजी, ज्ञानेश्वर, बाजगीर, जाधव, चोखट, आदिनाथ. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. 27,500. प्रतीक्षा मॅडमचं बी बरोबर आहे. भारत माटे बरोबर आहे. सागर राईट आहे. चलो लक्षात आलंय आता, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 8% मतदारांनी आपल्या मतांचा काय केला नाही? प्रयोगच केला नाही. याचा अर्थ बादच धरून टाका वाटलं तर त्याला. बरोबर आहे. 100%पैकी 8% लोकांनी मतांचा प्रयोग केला नाही. याचा अर्थ मतदान किती झालं? 92%. मतदान किती झालं? 92%. करेक्ट राठोड मॅडम. 92% मतदान झालं. त्यापैकी जिंकणाराला किती पडले? 92 पैकी 48%. हा झाला जिंकणारा, विनर. मग लुझरला किती असतील? लुझरला किती असतील? 92 पैकी 48 याला म्हणल्यावर 92 मधून 48 गेले, 44%. हे लुझरला मिळाले. बरोबर आहे. मग हारणारा 44%, जिंकणारा 48%, दोघांचे मिळून होते 92%. 8%ला गृहीतच धरू नका, कारण त्यांनी मतांचा प्रयोगच केला नाही. मग जिंकणारा का जिंकला? इथं एका सेकंदातच मिळाले, कारण जिंकणाराला हरणारापेक्षा 4% जास्त मिळाले. किती टक्के? 4% जास्त मिळाले. मग हे 4% म्हणजेच किती आहेत? हे 4% म्हणजेच 1100 मतांनी तो जिंकलेला आहे. तर एकूण मतदार किती? आता फार महत्वाचा प्रश्न आहे. एकूण मतदार म्हणल्यानंतर 92 गृहीत धरू नका. आता 100ला 100 सांगा किती? 100 गुणिले 1100 भागिले 4. बरोबर आहे. 4 न भाग दिला 25 आले. 25 0 0 25 0 0 25 1 25 25 आणि 2 27. म्हणून उत्तर लिहा 27,500. हे येते तुमचा आन्सर. 27,500. 4% म्हणजेच 1100, तर 100% म्हणजे किती? आलंय सर्वांचं? बदलू पद्धत किंवा मग वेगळ्या टाईपचं उदाहरण त्याचंच? ओके चला
पुढचा क्वेश्चन. अंतिम टप्प्यात आलो. काश आपले क्वेश्चन आयते इथं बोर्डवर आले असते. त्याला वेळ आहे, आता पुढच्या वर्षी येताल तसे. जेव्हा तो फळा आपण आणू डिजिटल बोर्ड, तेव्हा डायरेक्ट असं क्लिक केलं की क्वेश्चन येईल. आता आपल्याला क्वेश्चन लिहावं लागतील. वर्गात मी लिहितच होते, फक्त मी लिहित नव्हतो, हे का नाही. तुम्ही ते लिहित होते, मी सांगत होतो. बरोबर आहे. लिहा. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत काही जण लिहिल्यामुळे बोर होत असं, त्याला इलाज नाही भया. आता ऑनलाईन म्हणल्यावर काही फायदे आहेत तर काही तोटे बी आहेत. 2 उमेदवाराच्या निवडणुकीत 68 मते अपात्र ठरली. 68 मते अपात्र ठरली. 68% म्हणीन झालो मी गजानन. 68 मते म्हणालो, 68 वोट्स अपात्र ठरली. विजयी उमेदवाराला पात्र मतांच्या विजयी उमेदवाराला पात्र मतांच्या 52% मते मिळाली. 52% मते मिळाली. पात्र मतांच्या 52% मते मिळाली. शब्द महत्वाचे आहेत बरं याच्यातले, प्रत्येक शब्द. 55 काय लिहिलं, 52% मते मिळाली. आणि तो 98 मतांनी निवडून आला. आणि तो 98 मतांनी निवडून आला. 98 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदान किती? तर एकूण मतदान किती? 2 उमेदवाराच्या निवडणुकीत 68 मते ही अपात्र ठरली. विजयी उमेदवाराला पात्र मतांच्या 52% मते मिळाली आणि तो 98 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदान किती?
आलं का? दोन हजार 518 का? 2450 यायला पाहिजे माझ्या मतानं. चला लक्ष द्या. एकूण मतदान तुम्हाला बराच वेळ दिला सोडवायला. एकूण मतदान त्यापैकी तुम्हाला काय दिले? पात्र आणि अपात्र. मग अपात्र मत पहिल्यांदा लिहा आणि नंतर पात्र मत लिहा. अपात्र 68 मत आहेत, याचा विषय सोडून द्या, क्लोज करा मॅटर याचा. आता या पात्र मत एवढे आहेत, बरोबर आहे. त्या पात्रपैकी, ह्या पात्र मतापैकी सांगा, पात्र मतापैकी एकाला किती? 52% मिळाले विजयी उमेदवाराला. पात्र मतांच्या 52% मते मिळाले. पात्र मतांच्या 52%. क्लिअर आहे? बरोबर आहे. आणि 52 याला म्हणले, याला किती मिळाले असतील? 48% मते मिळाले. इथपर्यंत नो प्रॉब्लेम? येस. मग आता निवडून येणारा 98 मतांनी निवडून आला, याचा अर्थ या दोघांमधला फरक 4% निवडून आला. 4% म्हणजेच 98 मत आहेत. तर 100% म्हणजे किती? 100 गुणिले 98 भागिले 4. 4 नेला भाग दिला 25. 25 8 200. 20 उरले. 25 9 250. 250 आणि 20 245. म्हणजेच उत्तर येते 2450. कैलास चोपडे करेक्ट आहे. सुभाष करेक्ट आहे. प्रमोद राईट आहे. 2450. तुम्ही लक्षात घ्या, एकूण मतदानाचा अर्थ होतो पात्र आणि अपात्र या दोघांना जर एकत्र केलं, पात्र आणि अपात्र, तर एकूण मत मिळते बरं का, एकूण मतदान. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल ते फार महत्वाचं आहे. बऱ्याच जणांचं उत्तर आलं तर 2450 प्लस 68. ज्यांचं उत्तर आलं तर 2518 त्यांचं बरोबर आहे. बाकीचे जय हिंद जय महाराष्ट्र करा. 2450 पर्यंत गजानन तुझं आलंय, पण 2450 हे काय? पात्र मतदान आहे. एकूण मतदानाचा अर्थ काय होतो इथं लिहिलंय? अपात्र आणि पात्र दोन्ही पकडावं लागतात. अपात्र म्हणजे इनव्हॅलिड नाहीत, बरोबर. इनव्हॅलिड ठरवलेत आपण, मान्य आहे, परंतु त्यात अपात्र मत दिलेत 68, त्याला बी गृहीत धरायचं एकूण मतदानामध्ये. सागर समजलं सर? ओके, धन्यवाद. 2450 पर्यंत कळालं, त्याच्या बाद कळून घ्या एकूण मतदानाचा अर्थ काय होतो लिहा. एकूण मतदान म्हणजे पात्र मतदान प्लस अपात्र मतदान. पात्र मतदान आपल्याला मिळाले 2450. अपात्र मतदान आपल्याला मिळाले 68. दोघांची बेरीज झाली 2518. म्हणून हे होतं एकूण मतदान. गजानन एवढंच राहिलं होतं, तो बाकी बरोबर होतं. ओके, शेवटचा प्रश्न. जे सोडवताना थोडंसं टेन्शन येईल, पण लोड घ्यायचा नाही, नंतर तुम्हाला सोडवाय देऊ.
निवडणुकीवर जास्त प्रश्न घेण्यात काही अर्थ नाही. कन्सेप्ट महत्वाची होती ती आपल्याला कळाली. शेवटचा जरा ताण देणारा प्रश्न लिहा. थोडा ताण येऊ शकते बरं. एका निवडणुकीत एका निवडणुकीत एका निवडणुकीत एका निवडणुकीत 10% मतदार अनुपस्थित होते. 10% मतदार अनुपस्थित म्हणजेच अब्सेंट होते. अनुपस्थित होते. एक एक ओळीचा अर्थ तुम्हाला समजून घेऊन हे सोडवावं लागेल तरच, कारण सगळ्यापेक्षा हटके आहे. आतापर्यंत दिलेल्या उदाहरणासारखं नाहीये ते. एका निवडणुकीत 10% मतदार अनुपस्थित होते. झालेल्या मतदानापैकी झालेल्या मतदानापैकी झालेल्या मतदानापैकी 10% अपात्र ठरले. 10% अपात्र ठरले. 10% अपात्र ठरले. विजयी उमेदवारास पात्र मतांच्या 54% मते मिळाली. आणि तो 1620 मतांनी निवडून आला. आणि तो 1620 मतांनी निवडून आला. 1620 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदार किती? एकूण मतदार किती? हॅलो, बोला सर. ठीक आहे. अच्छा. हो, मग इनके फोटो निकालतात. ठीक आहे सर. हो हो ठीक आहे. हो बरोबर. वरचं दिसत नाही ज्ञानेश्वर, वर काहीच लिहिलेलं नाही आता याच्यावरी. जितकं वर लिहिलं ते दिसायला. हे एका निवडणुकीत 10% मतदार अनुपस्थित होते. झालेल्या मतदानापैकी 10% अपात्र ठरले. विजयी उमेदवारास पात्र मतांच्या 54% मते मिळाली आणि तो 1620 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदार किती? कैलास चोपडे नाही, आदिनाथ नाही, आलं नाही. शेवटचा प्रश्न होता. इथं थोडासा वेगळ्या पद्धतीने दिमाग चालवावा लागणार आहे. आकारानं.
राईट भुरके मॅडम, तुमचं करेक्ट आहे उत्तर. ज्ञानेश्वर बरोबर आहे तुझं सुद्धा. ज्ञानेश्वर मलांडे करेक्ट. क्या बात है, ज्ञानेश्वरला सुद्धा आलेला आहे. मला वाटलं एखाद्याचं बी येते का नाही की सगळ्यापैकी दोघा जणांचं आतापर्यंत राईट आलं, बाकीचे कुठं अडकायलेत पहा. थोडासा वेगळं होतं, नाही आलं तरी टेन्शन घेऊ नका, इथं आपल्याला शिकायचे, पेपरामध्ये सोडवायचे. ठीक आहे. पहा अगोदर आता मी जी समजून सांगायलो ते 99.99% समजणार नाही असं मला वाटायले. त्याच्या बाद मी एक पद्धत सांगतो, ती नक्की समजेल याची गॅरंटी. म्हणजे हे उदाहरण मी दोन पद्धतीने समजून सांगतो, दोन्हीपैकी एका पद्धतीने जरी कळालं तरी विषय मिटायलाय ना. ओके, पहा आता ट्राय करा, लक्ष द्या, टेन्शन घेऊ नका, फक्त लिहा. एकूण मतदार, पहिल्यांदा लिहितो, एकूण मतदार आपल्याला विचारले. एकूण मतदाराचा अर्थ होतो अनुपस्थित आणि उपस्थित असे दोन शब्द पहिल्यांदा निर्माण करावे लागले, कारण उदाहरणामध्ये आपल्याला तसं दिलंय, बरोबर ना, की उदाहरणात पहिल्यांदा दिले 10% अनुपस्थित होते. मग तर काय याचा इशेच नाही, 10% अनुपस्थित म्हणले अनुपस्थितच धरायला. मग हे 10% लोक हजरच नव्हते. मग हजर लोक किती होते? 90% लोकांनी मतदान केलं. 90%. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला विचारायचं काही? सर्वांना कळालं इथपर्यंत? अनुपस्थित 10%, उपस्थित 90%. क्लिअर आहे? मग आता सांगा, उपस्थित 90% लोक होते, त्यापैकी काही पात्र ठरलेत आणि काही अपात्र ठरले. काही अपात्र ठरलेत, काही पात्र ठरले. मग सांगा याच्यापैकी अपात्र मी किती लिहून दिलेत आणि याच 90% पात्र किती लिहून दिलेत? कम ऑन, सांगू शकता का? 100% सांगू शकता. झालेल्या मतदानापैकी 10% अपात्र ठरले. झालेल्या म्हणजे उपस्थित पैकी 10% लोक अपात्र ठरले, याचा अर्थ 90% लोक पात्र ठरले. क्लिअर आहे? 90% हे ध्यान राहू दे गजानन, मान्य करा. उपस्थित अनुपस्थित समजल्यानंतर उपस्थित मध्ये जितक्या जणांना 90% लोकांना मतदान केलं, समजा 10 पैकी एक जण अनुपस्थित होता, 9 जण उपस्थित, 10 पैकी म्हणल्या 9 जण, या 9 पैकी 10% म्हणजे एखादा धरा अजून वाटलं तर त्यानं केलं नाही, उरलेल्या 8 जणांना पात्र केलं, म्हणजे हे दोघं मिळून हा 90 तयार होते. क्लिअर आहे? ओके. 10% अपात्र, 90% पात्र उमेदवार आहेत. तिथपर्यंत कोणाला प्रश्न दिले का नाही? दुसऱ्या ओळीला पहिली ओळ हे दोघं आले, दुसरी ओळ हे दोघं आले, आता तिसरी ओळ पात्र मतांच्या विजयी उमेदवाराला या पात्र मतांच्या किती मतदान मिळालं? ह्या पात्रच्या किती मतदान मिळालं सांगा ना? विजयीला 54%. 54%. क्लिअर आहे? मग ह्याला 54% मिळालं विजयी म्हणजे विनरला, तर लुझरला किती मिळालं? 44 का सॉरी 36, बरोबर ना? 36 सॉरी 46 राईट आहे. 46%. इथपर्यंत कोणाला अडचण? बोलायचं बोला, विचारायचं तर विचारा, काय विचारायचं? कम ऑन. आता वरचं दिसायची गरज नाही, तुमच्यापाशी उदाहरण आहे. याच्यात कोणाला काय विचारायचं विचारा पटकन. मी परत रिपीट करतो एकदा लास्ट. एका निवडणुकीत 10% मतदार अनुपस्थित होते म्हणजे 90 उपस्थित होते. झालेल्या मतदानापैकी म्हणजे 90% पैकी 10% अपात्र आहेत म्हणजे 90% पात्र आहेत. मग पात्र मतांच्या 54% हे विनरला मिळाले म्हणजे लुझरला 46% मिळाले. याच्याहून हे काढलं. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. आता तुम्हाला सगळ्यात मेन क्वेश्चन दिलाय की जो जिंकणारा जो आहे, तुम्ही काय केलं? ह्या 8%मुळे जिंकला हे म्हणले, बरोबर आहे तुमचं. पण 8% म्हणजे 1620 तर 100ला किती हे तुम्ही सोडवले, तुम्हाला काय मिळाले? तुम्हाला मिळाले पात्र मतदान बी नाही. जिंकणारा कसा जिंकला? एकूण मतदान मिळालं का? नाही, पात्रच मिळालं. मग हे 90%चं काय आणि या 100%चं काय? वर जे मानले होते आपण एकूण मतदान 100%चं काय? बरोबर आहे का नाही? ह्या 100 पैकीच हे 90 आहेत आणि या 90 पैकी हे 90 आहेत आणि या 90 पैकी हे 54 आणि 46 आहेत. तर आता सांगायला ती लास्ट ओळ जर कळाली तर समजलं, नाही तर दुसरी पद्धत खास तुमच्यासाठी ती समजणार म्हणजे समजणार.
ठीक आहे, त्याला डिटेल मेथड म्हणतात. ही शॉर्टकट पद्धत होती जर ही कळाली असेल तर. आता पाहू आपण, चला ह्या दोघांमधला डिफरन्स दिसायला इथं, येस, या दोघांमधला डिफरन्स सांगा. 8%. 8% म्हणजे काय, 100 लिहू शकतो. 8%चा अर्थ 800. बरोबर आहे. त्याच्यानंतर 8%चा अर्थ, बरोबर आहे. नंतर दुसरं सांगा, 2 मिनिटं नंतर याला उलट करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. 8%चा अर्थ इतका कळाला. दुसरा, वर किती टक्के आहेत, 90%. त्याच्यावर किती टक्के आहेत, 90%. करेक्ट. आता तुम्हाला यायला पाहिजेत उत्तर सोडवता. टोटल मतदान तुम्ही लक्षात घ्या, 1 मिनिटा मी काय बोलायलो ते लक्ष दे. छोट्याशा घटकाहून मोठा घटक काढायचा. आता एकूण मतदार म्हणजे हा कार्यक्रम असा असणार का, नाही, उलटा असणार. मान्य करा. 5,000 दिले होते तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही याला असंच लिहू लागले. आता आपल्याला काय काढायचं कोण सांगते. सध्या हा सगळा कार्यक्रम होऊन सध्याची लोकसंख्या धरा 2 मिनिटासाठी 1620 आहे. कट 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 करू करू. मग कट व्हायच्या पूर्वी किती होती, ह्याच्यापेक्षा उत्तर जास्त असेल ना. जास्त असेल म्हणजे पूर्वीचं विचारले. पूर्वी म्हणले 100 कुठं असतात, पूर्वी म्हणले 100 वर असतात. मग ले गजानन, 100 8, 100 90, 100 90 गुणिले 1620. बस, सोडवायला कोण सोडवते. बाकीच्यांनी काय केलं माहित नाही मला, तुम्ही याचं उत्तर सोडून दाखवा फास्ट, येईल वाटायला. 101%. 100/8, 100/8, 100/90, 100/90, बरोबर आहे, गुणिले 1620. कोणी विचारा रे 1620 कुठून आणले, दिलेले उदाहरणात. या छोट्या भागाहून आता मोठा भाग काढायला तुम्ही मतदारच मिळतात तुम्हाला डायरेक्ट. एकूण मतदार आता सोडले. कोणी सोडवले का रे. अरे यार किती सोपं आहे, ऐक. 2 0 2 0 कॅन्सल झाले. क्लिअर आहे. 9 9 81. 81 ची ही दुप्पट आहे, 162. बरोबर आहे. 81 ची दुप्पट आहे, 20 आले. 8 ने याला भाग दिला, 4 न 4 2 8, इथं 25 आले. 2 न भाग दिला, इथं 10 आले. आन्सर बघ, 25 गुणिले 100 गुणिले 10 म्हणजे 25 असं. हे होते तुझे एकूण मतदार. एवढंच इथं वेगळं होतं जरासं, लक्षात घ्यायचं तुम्हाला. नाही कळालं काळजी करू नका, अजून एक पद्धत आहे आपल्याकडं, त्यानं मात्र 100% कळणार म्हणजे कळणारच. नाही कळालं तरी जाऊ दे. 8% सगळ्याला कळाले. 54 आणि 46 मधला फरक. मग हे तुला कळाले, पात्र उमेदवार बी कळू दे, 90 अनुपस्थित. कारण आपण या 90चे हे काढलेत, बरोबर. या 100 पैकी हे मान्य आहे का नाही, आहेत का नाही या 100 मध्ये हे 90. ह्या 90 पैकी हे 90 आहेत. पुरे 90ला 90 नाहीत, नसतात. हे 90चे 10%, 90चे 90%, बरोबर आहे, समजायला. म्हणून इथं 90 आणि 90चे पुन्हा इकडे 54 आणि इकडे 46. मग या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे 8. मग हे 90 बी घ्यावं लागतील आणि हे 90 बी घ्यावं लागतील, बरोबर. याला व्यस्त करण्यास कारण की जर 25,000 एकूण मतदान दिलं असतं आणि जिंकणाराचं काढायचं असतं तर मग असं दिलं असतं 800 100 900 100 900 100 गुणिले 25,000 करा. आता काय करा, याला गुणिले 25,000 करा, बघा 1620 येते. पण ते 1620 दिल्यामुळे उलट करावं लागला कार्यक्रम. चला, 50% लोकांना मेळ लागला, 50% फक्त चालतंय. उरलेली 50% आता मेळ लागू शकते, पण पॉझिटिव्हली घ्यायला. काही जण अवघड वाटलं की मनातले मनात काय म्हणायला माहिती ते, हे येत नाही पोलीस भरतीला मनानच, जस काय तिरकाला बाधी याला कळत आहे पुढे का होणार आहेत. इतका मेळ लागला असता येधोळ लागलं नसतं का, येधोळ येधोळच लागला असतं, काय येते काय नाही. त्याच्यामुळे लक्ष घ्या. तुम्हाला नाही समजलं, मी दुसरी पद्धत सांगायला खास आप केली आहे. बघा, लक्ष द्या सरकार. मला सांगा, आता मी परत प्रश्न वाचतो. निवडणुकीत उमेदवार किती होते, 2. उमेदवार किती होते, 2. टोटल कार्यक्रम 100%चा. 100%पैकी 10% मतदान आणि मताधिकाराचा उपयोगच केला नाही. लक्ष द्या. आता एक एक ओळ सांगायला तुला समजून. 100% एकूण व्हॅलिड मट्स समजा असतातच. निवडणूक म्हणली की पहिल्यांदा शिकवताना, पहिलं उदाहरण शिकवताना हे सांगितलं 100%. आता 100% पैकी 10% अनुपस्थित होते, म्हणजे 100 पैकी 10% काढून टाक, बरोबर आलं 90%. कुठे गेले, 100 पैकी 10% काढून टाक, उरले किती, 90%. मग 90% हे काय होते, उपस्थित होते. एवढं तर माहित झालं का नाही रे. 100% पैकी 10% हे अब्सेंट होते, याचा अर्थ हे प्रेझेंट होते, प्रेझेंट.
90%. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके गजानन. मग आता दुसरी ओळ, झालेल्या मतदानापैकी मग मतदान किती झालंय? 90% फक्त. मग झालेल्या मतदानापैकी 10% अपात्र ठरलं, असं लिहिलं. मग आता इथं मायनस करू नको, पैकी म्हणजे गुणिले असते, म्हणून 90%चे तुला 10% काढायचे. झालेलं मतदान 90 आहे, 90चे 10%, 10 1/10 म्हणजे 9. बरोबर आहे? कोण सांगते बरोबर आहे का चूक आहे? 90चे 10% पटकन सांगा. झालेलं मतदान 90%, या 90%चे 10% काढा. 90%चे 10% होतात 9, आणि 9 काय? 10% काढे अपात्र. हे झाले अपात्र. मग सांगा पात्र किती? 90 पैकी 9 अपात्र, म्हणजे 90 - 9 81%. सॉरी 81, आपण काय लिहूत, याला काय लिहूत? 81 ला सांगा ना, पात्र लिहूत ना, चालतंय ना? ओके, पात्र लिहून टाका. चला मग आता 81 हे काय झाले? पात्र झाले. ओके, टक्के आहेत पुन्हा, ते बी लक्षात राहू दे बरं. सॉरी, नाही बी कळाल तर पुढे येतेच, काळजी करू नको. मग आता 90%चे 10% म्हणजे 9% अपात्र झाले, याचा अर्थ 90% मधून 9% गेले. चला उत्तर लिहा 81% किंवा नुसतं 81 राहू द्या, मला काय फरक पडत नाही. चला आता पुढचा कार्यक्रम. पुढचा कार्यक्रम काय आहे की पात्र मतांच्या 54% मते मिळाली. हा, मग आता पात्र मत किती आहेत माहिती आहे का नाही? हे कार्यक्रम आहे पात्र 81. 81 काय आहेत सांगा? पात्र आहेत, कारण 9 अपात्र आहेत. 81 पात्र, 9 अपात्र. 81 9 90% होता तुमचे, जे की व्हॅलिड होते कार्यक्रम. 10% तर अनुपस्थित होते. 81 पर्यंत समजलं का? पटकन सांगा ना सरकार, फार सोपं आहे रे. 90 मधून 9 वजा गेले 81. आता या 81 पैकी 54% विजय उमेदवाराला, म्हणजेच हरणाराला किती रे? 36 का? 46, सॉरी 46 हरणाराला. या दोघांतला फरक काढावा लागेल ना. मग आपल्या या दोघांतला फरक 54% आणि 46%तला किती फरक आला सांगा? डायरेक्ट लिहितो मी इथं, 8%. कळालं? 8% कुठून आलं? आता शोधा बरं, आता नका विचारू परत परत. शोधा, तुम्ही शोधा. 8% कसे आले सांगा? 81 जे आहेत, या 81चे 8% काऊन काढले? कारण 54% मते मिळालेली आहेत, दुसऱ्याला 46 मिळालेली आहेत. 54 आणि 46 मधला फरक 8% होतो. इथपर्यंत सर्व क्लिअर आहे? ओके. मग आता 81चे 8% असं लिहिलं चालतं ना? 81चे 8% चालतंय ना? 81चे 8%, टक्के म्हणजेच भागिले काय? 100. ओके, 81चे 8% इथपर्यंत लक्षात आलं म्हणाले सगळं. ओके, आता मी पलीकडे जागा तयार करतो, थोडीशी गरज आहे मला इथं. हा पहा, 81चे 8% आले. मग कोण सांगतंय ह्या दोघांमधला जो फरक होता 8%चा, तो म्हणजेच तुमचे 1600 मत होते. म्हणजे 81 गुणिले 8/100. 81% सॉरी 8% लिहिलं, ते 81 पैकी लिहिलं. हे मत 1620 आहेत, लक्षात ठेवा. याचा अर्थ 1620 आहे. तर 100% म्हणजे किती? टोटल काढायचे म्हणून किती? बरोबर आहे. मग आता सोडवा. 100 गुणिले 1620 भागिले, आता भागिले उलट गुणिले होत असते की नाही? 100 कुठे जातील? वर जातील, आणि खाली येतील 81 गुणिले 8. क्लिअर आहे? खाली येतील 81 गुणिले 8. आणि आता सोडवा. 8 81 ची दुप्पट लिहा 162. 4 2 8 करा, इथे लिहा 25, 42 करा 20. बघा 100 गुणिले 10,000 आणि 25 गुणिले 1000, उत्तर येते 25,000. आता काय प्रश्न? 100% लोक एक एक ओळ सोडीत गेलो आपण. 100% एकूण मतदार होते, त्यापैकी 10% अनुपस्थित होते, म्हणजे उपस्थित 90%. आता या 100चा हिशेब क्लोज करा, याच्यावर फोकस करा. आपल्यापेक्षा लोक 90च आहेत शिल्लक. आता या 90 पैकी भी पुन्हा 10% म्हणजे 9 लोक अपात्र झाले. बरोबर आहे? तिने सांगितलं अपात्र झाली, मग 90 मधले 9 गेले. पात्र किती? 81. बरोबर, 90 मधून 9 गेले, 81 काय झाले? पात्र. ह्या पात्र मतांपैकी, म्हणजे 81 पैकी म्हणजे गुणिले 8% म्हणजे 1620. 81 पैकी 8% म्हणजे 1620. 100 पैकी 8% नाही. 100 लोक आता राहिलेच नाही, म्हणून आपण लिहिलं मुळात आकडा आपल्यापाशी किती आता? 81. आणि या 81चे 8%, 8% कुठून आले? 54%, 46% यातला फरक.
म्हणून 81 चे 8% म्हणजे 1620 असतील तर 100% किती असतील? मग 100 गुणिले 1620 हे तर कोणाला बी येते तिरकस गुणाकार. परंतु इथं भागाकार करताना हे जे काही भागाकाराच्या रूपात आहे ते व्यस्त होतंय. म्हणजे वर 100 जातात, खाली 81 गुणिले 8 येतात आणि याची काटाकाटी 25,000 येते. धन्यवाद.